बाळासाहेब ठाकरेंची आज 100वी जयंती. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन. शिंदेंच्या शिवसेनेकडूनही जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं विविध योजनांची घोषणा होण्याची शक्यता. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन. राज्यातील राजकारणावर ठाकरे बंधू काय बोलणार याकडे लक्ष. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचं इंजिन शिवसेनेच्या प्लॅटफॉर्मवर. विश्वासाला तडा गेल्यामुळे उद्धव ठाकरे मनसेवर नाराज. अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये विचारसरणी पायदळी तुडवत भाजप आणि एमआयएम एकत्र. एमआयएमला शिक्षण आणि क्रीडा समितीचं सभापतीपद. विरोधकांवर जोरदार घणाघात. कोल्हापुरात युतीमध्ये लढणाऱ्या शिवसेना भाजपमध्ये महापौर पदासाठी लढाई चिघेला. शिवसेनेचाच महापौर होणार. शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी. दावोस दौऱ्यामधून महाराष्ट्रासाठी 30 लाख कोटींची गुंतवणूक. आणखी 7 ते 10 लाख कोटींचे करार प्रस्तावित असल्याची फडणवीसांची माहिती. गुंतवणुकीसोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार. रायगडमध्ये नगरपालिका निवडणुकीवेळी राड्याच्या प्रकरणात विकास गोगावलेंना हायकोर्टाचं अल्टिमेटम. सकाळी 11 पर्यंत पोलिसांना शरण येण्याचे आदेश. बदलापूर पुन्हा एकदा हादरलं. 4 वर्षाच्या चिमुकलीला मारहाण करत स्कूल बसमध्येच लैंगिक अत्याचार. नराधम बस चालकाला अटक. गँगस्टर रवी पुजारीला दक्षिण आफ्रिकेमधल्या सेनेगलमधून अटक. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई. बँक कर्मचाऱ्यांचा 27 जानेवारीला 1 दिवसीय देशव्यापी संप. 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणी. 24 तारखेपासूनच्या सुट्ट्यांमुळे 27 जानेवारीपर्यंत बँकांचं कामकाज ठप्प राहणार.